अनमोल विचार, सुंदर सुविचार. जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्मबलाची परीक्षा आहे. धैर्य आणि संयमाने सामोरे जाऊन तुम्ही ते पार करू शकता. स्वतःला सतत आव्हाने देणे हे आपल्या विकासाचे रहस्य आहे. आव्हानांचा सामना करताना आपण आपल्या सीमा ओलांडून यशस्वी होतो. आयुष्य सुंदर आहे, पण कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, पण किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, पण किती ताणायचं आणि किती सोडायचं हे समजायला हवं. थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याचशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात. आयुष्य सुंदर आहेच, पण किती आठवायचं आणि किती विसरायचं हे समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे हसायचं आणि कुठे रुसायचं हे समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, पण किती करायचं आणि कोणासाठी करायचं हे समजायला हवं. कोणाच्याही चांगलेपणाचा इतकाही फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिला चांगला बनून तुटलेला असतो. माणसाने श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती कशी असतात हे कळत असतं. जे साधं सोपं असतं ते छान असतं, मग ते वागणं असो की जगणं असो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देत चला, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जातो. ज्याला आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते तो कधीच वाईट मार्गाने जात नसतो. जी माणसं मनाने साफ असतात त्यांच्याच मागे दुनियाभराचे ताप असतात. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, दिवस सगळ्यांचेच बदलत असतात. जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात, आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्यांच्या मित्र आणि जवळच्या लोकांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. फक्त आपला विचार करू नका. ही दुनिया फक्त आपलीच नाही, दुसऱ्यांची पण तितकीच आहे. मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं. जे तुमच्या नशिबात आहे ते कुठूनही तुमच्याकडेच येणार, आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते तुम्हाला मिळूनही तुमच्याकडे राहणार नाही. राहणारे घर किंवा घराचा दरवाजा किती छोटा असला तरी चालेल, पण हृदय आणि हृदयाचा दरवाजा मोठा असावा, कारण तिथेच नाती आश्रय घेतात. आपल्या व्यक्तींसाठी थोडी माघार घ्यावी लागली तरीही हरकत नाही, पण त्यांच्याशी असलेलं नातं कधी तोडू नका, कारण नाती जोडायला वर्ष लागतात आणि तोडायला काही क्षण लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळची, माझी. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हेच जीवनाचे सत्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.